हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण युनिट सेल आणि युनिट सेलचे पार्टिकलची पोझिशन याच्या बेसिसवर 5 टाइप्स पाहिलेले आहेत. ओके, या लेक्चरमध्ये आपल्याला युनिट सेलचे आणखी काही टाइप्स आहेत ते डिस्कस करायचे आहेत. ओके, ज्याला आपण 7 सिस्टीम्स म्हणतो. 7 सिस्टीम्स ऑफ युनिट सेल्स. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की युनिट सेलचे टोटल 7 टाइप पाहिजे आहेत. हे जे टाइप आहेत युनिट सेलचे ते कशा बेसिसवर आहेत? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट होत असताना याच्यामध्ये असणाऱ्या एजेस आणि अँगल्स हे चेंज होतात आणि एजेस आणि अँगल मध्ये जो चेंज आहे त्या चेंजच्या बेसिसवर युनिट सेलचे टोटल किती टाइप्स आहेत? 7 टाइप्स आहेत. हे 7 टाइप आपल्याला या लेक्चर मध्ये डिस्कस करायचे आहेत, ज्याला आपण काय म्हणतोय 7 सिस्टीम्स ऑफ युनिट सेल. ओके, आता या कोणत्या 7 सिस्टीम आहेत तर त्या आपल्याला पाहिजे आहेत. यातली पहिली सिस्टीम आहे, पहिला जो युनिट सेलचा टाइप आहे तो आहे क्यूबिक. तो कोणता आहे? क्यूबिक. सेकंड आहे टेट्रागोनल. सेकंड कोणता आहे? टेट्रागोनल. याच्यानंतर थर्ड आहे ऑर्थोरोम्बिक. थर्ड कोणता आहे? ऑर्थोरोम्बिक. याच्यानंतर फोर्थ आहे मोनोक्लिनिक. फोर्थ कोणता आहे? मोनोक्लिनिक. याच्यानंतर फिफ्थ आहे ट्रायक्लिनिक. सिक्स आहे हेक्सागोनल. एंड लास्ट 7 वाला है रोम्बोहेड्रल. रोम्बोहेड्रल. या युनिट सेलच्या 7 सिस्टीम्स आहेत. म्हणजे युनिट सेल तुम्हाला क्यूबिक फॉर्मॅट मध्ये मिळतील, टेट्रागोनल फॉर्मॅट मध्ये मिळतील, ऑर्थोरोम्बिक मध्ये मिळतील, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रल. या 7 सिस्टीम मध्ये युनिट सेल अवेलेबल असतात. ओके, तर या 7 सिस्टीम आपल्याला डोक्यात ठेवायच्या आहेत. 7च्या 7 ते कशा ठेवायच्या त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? क्यूट आवर मदर. क्यूट आवर मदर याप्रमाणे ट्रिक. तेव्हा क्यूट मध्ये काय? क्यूबिक आणि टेट्रागोनल. क्यूबिक, टेट्रागोनल. आवर ऑर्थोरोम्बिक. क्यूट आवर मदर. मोनोक्लिनिक. आफ्टर देन ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल and last one rhombohedral. Okay, cute our MOTHER, cute our mother. This is cubic 1. This is tetragonal 2, orthorhombic 3, monoclinic 4, triclinic 5, hexagonal 6 and rhombohedral 7. तर याप्रमाणे आपल्याला या 7 सिस्टीम्स कशाच्या? युनिट सेलच्या लक्षात ठेवायच्या आहेत. कशा? क्यूट आवर मदर. क्यूट या ट्रिक मध्ये तुम्हाला 2 सिस्टीम मिळतील. पहिले क्यूबिक
आणि दुसरं आहे टेट्रागोनल. आवर ऑर्थोरोम्बिक आणि मदर मध्ये तुम्हाला 4 युनिट सेल सिस्टीम मिळतील. यापैकी पहिले आहे मोनोक्लिनिक, सेकंड वन इज ट्रायक्लिनिक, नेक्स्ट वन इज हेक्सागोनल आणि लास्ट वन रोम्बोहेड्रल. ओके, याप्रमाणे युनिट सेलच्या 7 सिस्टीम आहेत. कोणकोणत्या? 1 क्युबिक, 2 टेट्रागोनल, 3 ऑर्थोरोम्बिक, 4 मोनोक्लिनिक, 5 ट्रायक्लिनिक, 6 हेक्सागोनल आणि 7 रोम्बोहेड्रल. या 7 सिस्टीम युनिट सेलच्या कशा बेसिसवर आहेत की याच्यामध्ये असणारे एजेस आणि अँगल्स. एजेस आणि अँगल मध्ये चेंज झाल्यामुळं प्रत्येक युनिट सेल हा दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. ओके, तर आपल्याला पाहायचं आहे की या 7 युनिट सेल सिस्टीम आहेत याच्यासाठी एजेस आणि अँगल्स नक्की कसे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्हाला पाठ करायचं. ओके, हे पाठ असायलाच पाहिजे. याच्यावर तुम्हाला JEE NEET CET साठी MCQ विचारले जातात एजेस किंवा अँगल साठी. ओके, किंवा एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. तर बा क्यूट आवर मदर या ट्रिकनुसार आपण 7 युनिट सेल लक्षात ठेवले. आता पहिला जो क्युबिक आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे याचे जे एजेस आहेत क्युबिक युनिट सेलचे, हे एजेस कसे आहेत? एजेस कोणकोणते आहेत? A, B आणि C. क्युबिक युनिट सेल मध्ये जेवढी एज लेंथ A ची असते तेवढीच B ची असते आणि तेवढीच C ची असते. दिस क्युबिक युनिट सेल साठी A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. तिन्ही एज लेंथ कशा असतात? एकसारखे असतात. म्हणजे क्युबिक साठी एजेस कसे आले? A इज इक्वल टू B इज इक्वल टू C याप्रमाणे मिळाले. आणि क्युबिक युनिट सेल साठी जे अँगल्स आहेत कोणकोणते अँगल? अल्फा. अँगल्स कोणकोणते? अल्फा, बीटा आणि गॅमा. अल्फा, बीटा आणि गॅमा हे अँगल कसे असतात? अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा आणि हे ऑल अँगल किती असतात? 90 डिग्री असतात. दॅट मीन्स फॉर क्युबिक युनिट सेल एजेस A is equal to B is equal to C and angles alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. ओके, आणि क्युबिक युनिट सेल मध्ये टोटल 3 टाइपचे युनिट सेल असतात. कोणकोणते? एक प्रिमिटिव्ह टाइपचा असतो. हे कोणता असतो? प्रिमिटिव्ह टाइपची अरेंजमेंट असलेला युनिट सेल असतो. प्रिमिटिव्ह. दुसरा बॉडी सेंटर्ड आणि तिसरा फेस सेंटर्ड टाइपचा युनिट सेल असतो. तर या प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड तिन्ही टाइपच्या युनिट सेलसाठी एजेस A इज इक्वल टू B इज इक्वल टू C असतील आणि अँगल्स अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा असतील. लक्षात? क्युबिक मध्ये कोणकोणते 3 आले? एक प्रिमिटिव्ह की ज्याला आपण सिंपल म्हणतो, म्हणजे पहिला सिंपल क्युबिक युनिट सेल, दुसरा बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि तिसरा फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये टोटल ॲटम 1. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये म्हणजे BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, BCC मध्ये टोटल ॲटम्स 2 आणि FCC फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये टोटल ॲटम किती असतील? 4 असतील. तर याप्रमाणे क्युबिक साठी एजेस A इज इक्वल टू B इज इक्वल टू C आणि क्युबिक साठी अँगल्स अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आणि क्युबिक मध्ये 3 टाइपच्या अरेंजमेंट असतात पोझिशन नुसार. त्या कोणत्या असतील? सिंपल म्हणजे प्रिमिटिव्ह, सेकंड बॉडी सेंटर्ड आणि 3 फेस सेंटर्ड. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे टेट्रागोनल. टेट्रागोनल मध्ये
जेवढा ए असतो तेवढाच बी असतो. दॅट मीन्स ए इज इक्वल टू बी बट इट इज नॉट इक्वल टू सी. येस, टेट्रागोनल साठी जे तुम्हाला एजेस मिळतील ते एजेस कसे असतील? ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. बट angles for tetragonal unit cells are alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. चालेल. येस, याच्यामध्ये ए आणि बी हे दोन्ही एजेस एक समान असतील, मात्र सी हा जो आहे हा दोन्हीपेक्षा वेगळा असतो. लक्षात हा कसा आहे हे तुम्हाला मी याच्या डायग्राम पाठवणार आहे. त्या डायग्राम मध्ये समजून येईल की क्युबिक युनिट सेल पेक्षा टेट्रागोनल वेगळा कसा दिसतो. की ज्याच्यामध्ये क्युबिक मध्ये ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आणि टेट्रागोनल मध्ये ए इज इक्वल टू बी बट बी इज नॉट इक्वल टू सी याप्रमाणे. बट इन केस ऑफ अँगल्स क्युबिक साठी अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि इन केस ऑफ टेट्रागोनल सेम आहे, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. आणि टेट्रागोनल युनिट सेल मध्ये दोन टाइपचे अरेंजमेंट आढळती. ते प्रिमिटिव्ह आणि दुसरा आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. म्हणजेच प्रिमिटिव्ह टेट्रागोनल युनिट सेल आणि दुसरा आहे बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल युनिट सेल. असं क्युबिक मध्ये तीन आहे, प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. बट इन केस ऑफ टेट्रागोनल मध्ये दोनच आहे, प्रिमिटिव्ह टेट्रागोनल आणि बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल. ओके. ते नेक्स्ट तिसरा आहे ऑर्थोरोम्बिक. तर ऑर्थोरोम्बिक याच्यासाठी जे एजेस आहेत ते एजेस असतात याप्रमाणे. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. येस, ऑर्थोरोम्बिक मध्ये जर पाहिलं तर ए बी आणि सी म्हणजेच लांबी, रुंदी आणि उंची हे तिन्ही जर एजेस पाहिले तर तिन्ही ते एकमेकापेक्षा वेगळे असतील. ए हा बी सारखा नसतो किंवा बी हा सी सारखा नसतो किंवा ए हा सी सारखा नसतो. म्हणजेच तिन्ही कसे असतील? लांबी वेगळी असेल, रुंदी वेगळी असेल, उंची वेगळी असेल. ऑर्थोरोम्बिक साठी ए इज नॉट इक्वल टू बी is not equal to C. But in case of angles, again here alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. Okay. Yes, चेंज कुठे झालाय बघा, क्युबिक, टेट्रागोनल आणि ऑर्थोरोम्बिक याच्यासाठी अँगल जर पाहिले तिन्ही टाइपच्या सिस्टीम साठी अँगल कसे आहेत? अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. बट इन केस ऑफ एजेस, क्युबिक साठी ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, टेट्रागोनल साठी ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अँड इन केस ऑफ ऑर्थोरोम्बिक ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. ओके. आणि ऑर्थोरोम्बिक युनिट सेल सिस्टीम मध्ये जी अरेंजमेंट आहे पोझिशन नुसार ती कशी आहे? याच्यामध्ये टोटल 4 टाइपचे युनिट सेल मिळतात. याच्यामध्ये पहिला आहे प्रिमिटिव्ह, सेकंड बॉडी सेंटर्ड, थर्ड फेस सेंटर्ड आणि लास्ट वन एंड सेंटर्ड. कोणकोणते आहेत? पहिला प्रिमिटिव्ह, सेकंड बॉडी सेंटर्ड, थर्ड फेस सेंटर्ड and last one end center. Yes, ऑर्थोरोम्बिक मध्ये 4 टाइपचे युनिट सेल असते. कोणकोणते? प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल ऑर्थोरोम्बिक, सेकंड बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक, थर्ड फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक आणि लास्ट वन एंड सेंटर ऑर्थोरोम्बिक. ओके. त्याप्रमाणे ऑर्थोरोम्बिक साठी 4 टाइपचे युनिट सेल मिळाले. प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल, सेकंड वन बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड and last one end center. And in case of orthorhombic edges, A is not equal to B is not equal to C, and angles alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. Okay.
तर इथं टोटल किती झाले बा, क्युबिकचे 3, टेट्रागोनलचे 2 आणि ऑर्थोरोम्बिकचे 4, असे टोटल 9 युनिट सेल झाले. या 9 युनिट सेल साठी जे अँगल्स आहेत ते अल्फा, बीटा आणि गॅमा कसे 90 डिग्रीचे. नंतर एजेस क्युबिक साठी तिन्ही सेम असतील, टेट्रागोनल साठी ए आणि बी सेम असतील, सी डिफरंट असेल, आणि ऑर्थोरोम्बिक साठी ए, बी आणि सी तिन्ही डिफरंट असतील. ओके. तर नेक्स्ट वन, पुढचा युनिट सेल सिस्टीम आहे मोनोक्लिनिक. याच्यासाठी ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. याप्रमाणे ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. तिन्ही बाजू म्हणजे तिन्ही लांबी, रुंदी, उंची कशा असतील, वेगवेगळ्या असतील. आणि इन केस ऑफ अँगल जर पाहिले तर मोनोक्लिनिक साठी खूप मोठा कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं टेक्स्ट बुक मध्ये आणि एनसीईआरटी मध्ये किंवा वेगवेगळ्या रेफरन्स बुक मध्ये. तर इथं सांगतोय त्याप्रमाणेच कन्सिडर करायचं, तुम्ही त्याप्रमाणेच लिहून घ्यायचं आहे. मोनोक्लिनिक साठी जे अँगल असतील ते अँगल आहेत अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री अँड बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. हा अतिशय महत्वाचा आहे, कारण काही बुक मध्ये कसं दिलेलं आहे, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री अँड गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री असं दिलेलं आहे. पण जर तुम्ही मोनोक्लिनिक टाईपचा युनिट सेल हातामध्ये घेतला, त्याला हाताला हँडल केला आणि जर तुम्ही त्याचे एजेस वरून जर अँगल पाहिले तर असं दिसून येतं की अल्फा आणि गॅमा हे दोन्ही 90 डिग्रीचे आहेत, मात्र बीटा हा नॉट इक्वल टू 90 डिग्री आहे. 90 डिग्रीपेक्षा तो कमी किंवा जास्त असू शकतो. ओके. तर हे याच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे मोनोक्लिनिक साठी. मोनोक्लिनिक साठी एजेस ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी आणि अँगल्स अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे अल्फा आणि गॅमा दोन्ही 90 डिग्री असतील. बट इन केस ऑफ बीटा अँगल इट इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. आणि मोनोक्लिनिक टाईपचा युनिट सेल मला 2 टाईपच्या फॉर्मॅट मध्ये मिळेल, एक प्रिमिटिव्ह आणि 2 एंड सेंटर्ड. एक प्रिमिटिव्ह मोनोक्लिनिक आणि दुसरा एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक. ओके. तर याप्रमाणे आपण 4 युनिट सेल सिस्टीम पाहिलेले आहेत, क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक अँड मोनोक्लिनिक. ओके. तर नेक्स्ट वन ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिक साठी जर एजेस पाहिले आपण तर एजेस याप्रमाणे आहेत, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. अँड इन केस ऑफ अँगल्स याचे अँगल वेअर आहेत. तर अँगल कसे आहेत ते याप्रमाणे, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री. वा ट्रायक्लिनिक साठी अतिशय महत्वाचं आहे. एजेस ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. तिन्ही एजेस, तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीचे असतील. इन केस ऑफ अँगल तिन्ही अँगल एकसारखे नाहीत, तिन्ही अँगल एकसारखे नाहीत आणि 90 डिग्रीचेही नाहीत. अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री. ओके. आणि ट्रायक्लिनिक टाईपचा युनिट सेल ओनली 1 फॉर्मॅट मध्ये मिळतो, म्हणतोय प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, सिंपल युनिट सेल म्हणतो. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सिंपल. म्हणजे इथे आपण सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक, सिंपल टेट्रागोनल, बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल, सिंपल बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एंड सेंटर्ड, सिंपल एंड सेंटर्ड, हा ओनली सिंपल. तर याप्रमाणे ट्रायक्लिनिक साठी एजेस ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी and angles alpha is not equal to beta is not equal to gamma is not equal to 90 degree, and it is crystallized in only one form, and that is simple or primitive. The next one hexagonal.
हेक्सागोनल हा जो युनिट सेल आहे याच्यामध्ये जर एजेस पाहिले तर एजेस ए इज इक्वल टू बी याप्रमाणे मिळतात, नॉट इक्वल टू सी. ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. म्हणजे हेक्सागोनल मध्ये ए आणि बी एक समान असतील, एका लांबीचे असतील, मात्र सी असेल ही दोन्हीपेक्षा वेगळी असेल. ओके. आणि जर याचे अँगल्स पाहिले तर अँगल्स तुम्हाला याप्रमाणे मिळतील, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. अल्फा इज इक्वल टू बीटा, अल्फा आणि बीटा दोन्ही 90 डिग्रीज असतील, बट इन केस ऑफ गामा इट इज 120 डिग्री. कसं झालं तर हेक्सागोनल मध्ये एजेस कसे असतील, ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, and in case of angles alpha is equal to beta is equal to 90 degree. अल्फा आणि बीटा कसे असतील 90 डिग्रीचे, and in case of gamma it is 120 degree. And hexagonal type of unit cell crystallizes in only one format, and that is simple or primitive. Simple or primitive. ओके. तर याप्रमाणे या 6 युनिट सेलचे सिस्टीम आहेत. आणि लास्ट आहे रोम्बोहेड्रल. लास्ट कोणते आहे, रोम्बोहेड्रल. याच्यामध्ये एजेस तिन्ही समान असतात, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. आणि जर अँगल्स पाहिले तर अँगल्स तुम्हाला याप्रमाणे बघायला मिळतात. कसे असतात, अल्फा is equal to beta is equal to gamma. Alpha is equal to beta is equal to gamma and not equal to 90 degree. तिन्ही अँगल समान असतात पण 90 डिग्रीचे नसतात. क्लिअर झालं. तिन्ही अँगल समान असतात पण 90 डिग्रीचे नसतात. ओके. तर याप्रमाणे या 7 युनिट सेल सिस्टीम आहेत, ज्याच्यामध्ये रोम्बोहेड्रल कसा आहे, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गामा बट नॉट इक्वल टू 90 डिग्री. अँड दिस रोम्बोहेड्रल type of unit cell crystallizes in again only one format, and it is primitive, also called as simple. ओके. तर वा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे टोटल 7 सिस्टीम्स आहेत युनिट सेलच्या. कोणकोणत्या, क्यूट आवर मदर, क्यूट आवर मदर, याच्यामध्ये 7 युनिट सेल सिस्टीम येतात. क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल अँड रोम्बोहेड्रल. ओके. आता या ओळीनं पाठ करायचे आहेत, ओळीनं डोक्यात ठेवायचे आहेत. क्यूट आवर मदर, क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल अँड रोम्बोहेड्रल. या ओळीनं लक्षात ठेवा. तुम्हाला एजेस अगदी सिंपली लक्षात राहतात. फर्स्ट अँड लास्ट बा, फर्स्ट अँड लास्ट, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. फर्स्ट आणि लास्ट कसं असेल, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असेल. म्हणजे कोण, क्यूबिक आणि रोम्बोहेड्रल दोघांचे एजेस ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. याच्यानंतर टेट्रागोनल आणि हेक्सागोनल, टेट्रागोनल आणि हेक्सागोनल हे जर पाहिले तर कसे आहेत, ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. फर्स्ट आणि लास्ट सेम आहे, फर्स्ट आणि लास्टचे एजेस सेम आहेत. सेकंड आणि सेकंड लास्ट, सेकंड आणि सेकंड लास्टचे दोन्ही सेम आहेत. आणि मधले जे 3 आहेत या तिघांचे कसे आहेत, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. लक्षात आलं. तर याप्रमाणे क्यूट आवर मदर या ट्रिक्सनुसार 7 सिस्टीम लक्षात ठेवा. सिस्टीम ओळीनं लक्षात आल्यानंतर पहिला आणि शेवट, पहिला आणि शेवट म्हणजे फर्स्ट अँड लास्ट कसा आहे, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. दुसरा आणि 6वा कसा आहे, ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. आणि तिसरा, चौथा, 5वा म्हणजे मधले 3 कसे आहेत, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी.
ओके. देन नेक्स्ट हे झाले युनिट सेल आणि एजेसच्या बाबतीत. आता पुढं अँगल्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्या तिघांचेही, तिघ कोण, क्युबिक, टेट्रागोनल आणि ऑर्थोरोम्बिक, तिघांसाठी अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. तिघांसाठी, पहिल्या तिघांसाठी काय, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. आणि लास्ट साठी अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा आहे, पण कसा, नॉट इक्वल टू 90 डिग्री. लक्षात कसं ठेवायचं आहे, पहिल्या तिघांसाठी अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री आणि लास्ट अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा बट नॉट इक्वल टू 90 डिग्री. हे तिन्ही एकसारखे आहेत पण 90 डिग्रीचे नाही. ओके. आता राहिले कोण, मधले तीन, ज्याच्यामध्ये मोनोक्लिनिक हा खूप फेमस आहे. खूप सारे क्वेश्चन मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक साठी विचारले जातात. मोनोक्लिनिकचे जे अँगल्स आहेत ते कसे आहेत, एक्सेप्शनल वेगळे आहेत. कसे आहेत, अल्फा इज इक्वल टू गॅमा, अल्फा आणि गॅमा 90 डिग्रीचा असतो आणि बीटा नॉट इक्वल टू 90 डिग्री असतो. हा लक्षात ठेवायचाच आहे. हा जेईला विचारलाय, नीटला विचारलाय, सीईटीला विचारलाय, बोर्डलाही विचारलाय. ओके. तर मोनोक्लिनिक साठी अँगल कसे असतील, अल्फा इज इक्वल टू गामा इज इक्वल टू 90 आणि बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. ओके. याच्यानंतर ट्रायक्लिनिक, याचे अँगल पण एक समान नसतात आणि एजेस पण एक समान नसतात. सिंपल आहे. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गामा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा सहजासहजी लक्षात राहतो. ओके. पहिले तीन लक्षात राहतात, पहिल्या तीन वरून लास्ट लक्षात राहतो. का, कारण पहिल्या तीन मध्ये अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गामा इक्वल टू 90 डिग्री आणि लास्ट अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गामा बट नॉट इक्वल टू 90 डिग्री. ओके. मोनोक्लिनिक, अल्फा इज इक्वल टू गामा इज इक्वल टू 90 बट बीटा इज नॉट इक्वल टू 90. आणि ट्रायक्लिनिक या तिघांच्या अपोजिट. कसा, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गामा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. अँड इन केस ऑफ हेक्सागोनल, हेक्सागोनलचा अल्फा आणि बीटा सेम असतो मात्र गामा 120 चा असतो. हेक्सागोनलचा जो बेस आणि टॉप आहे तो बेन्झीन रिंग सारखा असतो. हेक्सागोनलचा बेस आणि टॉप जो आहे, टॉप आणि बेसचा जो फेस असतो तो कसा दिसतो, बेन्झीन रिंग सारखा दिसतो. ज्याच्यामध्ये गामाचा जो अँगल आहे तो गामा अँगल कसा असतो, 120 डिग्रीज असतो आणि अल्फा आणि बीटा कसे असतात, 90 डिग्रीचे असतात. ओके. तर याप्रमाणे 7 युनिट सेल सिस्टीम, त्याचे एजेस आणि याच्यापासून तयार होणारे अँगल्स आपण पाहिलेले. ओके. तर याच्यामध्ये आणखी आपण काय पाहिलं, क्युबिक मध्ये 3 टाईपचे युनिट सेल आहेत. कोणकोणते, क्युबिक, प्रिमिटिव्ह, म्हणजे प्रिमिटिव्ह आपण सिंपल म्हणतो. म्हणजे पहिला कोणता झाला, सिंपल क्युबिक, दुसरा बॉडी सेंटर्ड क्युबिक, तिसरा फेस सेंटर्ड क्युबिक. हे टोटल हे किती झाले, 3. क्युबिकचे किती, 3. कोणकोणते 3, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक. या तिघांसाठी सेम. याच्यानंतर टेट्रागोनलचे 2. कोणकोणते 2, टेट्रागोनलचे 2 कोणकोणते, सिंपल टेट्रागोनल, सिंपल टेट्रागोनल आणि बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल. सिंपल टेट्रागोनल अँड बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल. त्याच्यानंतर ऑर्थोरोम्बिकचे 4, ऑलच्या ऑल. कोणकोणते, सिंपल ऑर्थोरोम्बिक, बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक, फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक अँड एंड सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक. याप्रमाणे ऑर्थोरोम्बिकचे 4. आफ्टर देन मोनोक्लिनिक, मोनोक्लिनिकचे 2, फर्स्ट अँड लास्ट. कोणकोणते, सिंपल मोनोक्लिनिक आणि एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकचे 2 कोणते, सिंपल मोनोक्लिनिक आणि एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक. आणि टेट्रागोनलचे 2 कोणते, सिंपल टेट्रागोनल आणि बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल. ओके. याच्यानंतर ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रॉन या तिघांचा प्रत्येकी एक आहे. कोणता, सिंपल, म्हणजे त्याला आपण प्रिमिटिव्ह म्हणतो. असे जर आपण टोटल पाहिले तर बघा,
3 क्युबिकचे, 2 टेट्रागोनलचे, 3 आणि 2 5, ऑर्थोरोम्बिकचे 4 9, मोनोक्लिनिकचे 2 11 आणि बाकीच्या तिघांचा प्रत्येकी 1, असे टोटल किती झाले 14 झाले. जे काय युनिट सेल आहेत कशाच्या बेसिसवर, अरेंजमेंट ऑफ पोझिशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अँड अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स ऑन द बेसिस ऑफ एजेस अँड अँगल्स, याच्या बेसिसवर जर टोटल युनिट सेल पाहिले, काय पाहिलं आपण, टोटल युनिट सेल पाहिले, तर हे किती मिळतात 14 मिळतात. ओके, या युनिव्हर्स मध्ये जेवढे काय युनिट सेल आहेत हे मॅक्झिमम किती सिस्टीम मध्ये क्रिस्टलाइज होऊ शकतात, किती सिस्टीम मध्ये क्रिस्टलाइज होऊ शकतात, 14 सिस्टीम मध्ये क्रिस्टलाइज होऊ शकतात. आणि त्या 14 सिस्टीम कोणकोणत्या आहेत, क्युबिकच्या 3, टेट्रागोनलच्या 2, ऑर्थोरोम्बिकच्या 4, मोनोक्लिनिकच्या 2, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रलच्या प्रत्येकी 1. लक्षात आलं. तर याप्रमाणे कोणताही क्रिस्टलाइन सॉलिड असेल तो या 14 पैकी, या 14 पैकीच कोणत्या तरी क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये क्रिस्टलाइज होणार आहे. या 14 पेक्षा वेगळ्या टाईपचा क्रिस्टलाइन सॉलिड असणार नाही. म्हणजे कोणताही क्रिस्टलाइन सॉलिड मॅक्झिमम किती क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये क्रिस्टलाइज होऊ शकतो, तर तो किती होऊ शकतो 14 होऊ शकतो. 14 टाइप मध्ये क्रिस्टलाइज होऊ शकतो. आणि हे फर्स्ट टाइम कोणी सांगितलं, फ्रेंच मॅथमॅटिशियन. कोणी सांगितलं, फ्रेंच मॅथमॅटिशियन. कोण, फ्रेंच मॅथमॅटिशियन ब्रावाइस ने सांगितलं. कोणी सांगितलं, फ्रेंच मॅथमॅटिशियन ब्रावाइस. कोणताही क्रिस्टलाइन सॉलिड मॅक्झिमम 14 क्रिस्टल टाइप मध्ये किंवा 14 क्रिस्टलाइन टाइप मध्ये क्रिस्टलाइज होऊ शकतो. हे फर्स्ट कोणी सांगितलं, फ्रेंच मॅथमॅटिशियन ब्रावाइस या सायंटिस्टने सांगितलं. आणि म्हणून हे जे काय टोटल 14 टाइप्स आहेत युनिट सेलचे, त्याला म्हटलं जातं 14 ब्रावाइस लॅटायसेस. 14 ब्रावाइस लॅटायसेस. मग ते 14 ब्रावाइस लॅटायसेस कोणकोणते ते बघा. पहिला सिंपल क्युबिक, दुसरा बॉडी सेंटर्ड क्युबिक, तिसरा फेस सेंटर्ड क्युबिक, चौथा सिंपल टेट्रागोनल, पाचवा बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल, सहावा सिंपल ऑर्थोरोम्बिक, सातवा बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक, आठवा फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक, नववा एंड सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक, 10वा सिंपल मोनोक्लिनिक, 11वा एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक, 12वा सिंपल ट्रायक्लिनिक, 13वा सिंपल हेक्सागोनल आणि 14वा सिंपल रोम्बोहेड्रल. जस्ट ब्रावाइस या सायंटिस्टने काय सांगितलं, कोणताही युनिट सेल असेल, कोणताही क्रिस्टलाइन सॉलिड असेल, तो क्रिस्टलाइन सॉलिड या 14 टाइपच्या युनिट सेल पेक्षा वेगळ्या क्रिस्टलाइन सिस्टीम मध्ये क्रिस्टलाइज होणं पॉसिबल नाही. आणि याला काय म्हटलं जातं, 14 ब्रावाइस लॅटायसेस. मग ते 14 ब्रावाइस लॅटायसेस कोणकोणते, क्युबिकचे 3, सिंपल बॉडी सेंटर्ड फेस सेंटर्ड, टेट्रागोनलचे 2, प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल आणि बॉडी सेंटर्ड, ऑर्थोरोम्बिकचे 4, सिंपल बॉडी सेंटर्ड फेस सेंटर्ड एंड सेंटर्ड, मोनोक्लिनिकचे 2, सिंपल एंड सेंटर्ड आणि ट्रायक्लिनिक हेक्सागोनल रोम्बोहेड्रलचा प्रत्येकी 1, आणि तो कोणता सिंपल. आणि त्याच्यासाठी याप्रमाणे ही ट्रिक, क्यूटावर मदर, एजेस फर्स्ट अँड लास्ट, सेकंड अँड सेकंड लास्ट आणि मिडल 3 सेम असतील. त्याच्यानंतर अँगल्स पहिल्या तिघांचे सेम 90 डिग्रीचे, लास्टचे सेम बट नॉट इक्वल टू 90 डिग्री, मोनोक्लिनिकचे अल्फा आणि गॅमा 90, बेटा नॉट इक्वल टू 90. याच्यानंतर ट्रायक्लिनिकचे अँगल डिफरंट नॉट इक्वल टू 90 डिग्री आणि हेक्सागोनलचा अल्फा आणि बेटा 90 असतो, गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री. याप्रमाणे इथं
युनिट सेलचा जो 14 ब्रावाइस लॅटायसेस म्हणजेच 7 सिस्टीम्स ऑफ युनिट सेल आपण क्लिअर होतो. ओके.